नमस्कार. सह्याद्री धुळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नितीन बुटे. आज कोल्हापूर जिल्ह्यात मनसेची परिस्थितीचा आपण आढावा घेणार आहोत. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील गटनेते युवराज येडुरे हे निवडणूक लढण्याची जोरदार तयारी करत आहेत. याचबरोबर कागलमधून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ हे पण निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. तर शेजारचा मतदारसंघ असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून उद्योजक मानसिंग खोराटे हे निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठकाही सुरू झाल्या आहेत. 2019 साली युवराज येडुरे यांनी मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना अपयश आले, पण या युवक नेत्याने पुन्हा आपली ताकदीने तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये आपले डिजिटल बॅनर लावलेले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पहिलीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गारगोटी येथील मौनी विद्यापीठमध्ये दहीहंडी भरवून तब्बल 1 लाख रुपयाचे बक्षीस ठेवलं होतं. या दहीहंडीसाठी पाहण्यासाठी आबाल वृद्ध युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यांचं उत्कृष्ट नियोजन दहीहंडीसाठी झालं होतं. त्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू झाली आहे. आणि भावनिक होऊन युवराज येडुरे यांनी मतदारराजाला बोलले की जर मला आमदार केले तर मी पुढच्या वर्षी 5 लाखाची दहीहंडी भरवतो, मला एकदा साथ द्या, असं भावनिक आव्हान युवराज येडुरे यांनी मतदारराजांना केलेलं आहे. मतदारराजा किती प्रतिसाद देतात ते पाहावे लागेल. मनसेचे सर्वेसर्वा सन्माननीय राजसाहेब ठाकरे सर्वच्या सर्व 288 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 3 मतदारसंघात कोणाकोणाला मनसेचा तिकिटाचा EB फॉर्म मिळणार हे आपल्याला ह्या 2 महिने पाहावे लागेल. मनसेचे चिन्ह आणि इंजिन खरंच कोल्हापूर जिल्ह्यात धावणार का हा प्रश्न आहे. युवराज येडुरे हा सक्षम आणि युवक नेता राधानगरी मतदारसंघामध्ये जोरदार प्रयत्न करताना दिसले. त्याला युवक मतदार राजा कितपण साथ देतात हे यावेळी पाहणे गरजेचे आहे.